थेट जाऊया, संदीपान भुमरे बोलतायत. मुळात मी कागदपत्र काल काढायला सांगितले ज्यावेळेस तुमच्या माध्यमातून बातम्या आल्या. 174 हा गट नंबरच नाही. काय 174 हा गट नंबर नाही. आणि 154 गटाचा जो विषय आलेला आहे, 154 गटाचे जे काही ते वाद चालू आहे, त्या गटाचे पैसे हे कोर्टात जमा आहे. 2017 पासून हे पैसे जमा आहे ना. कोणते मला सांगा. जो गटच नाही, गट फक्त 171 पर्यंत आहे. किती तुम्ही समजून घ्या. किती माझ्याकडे त्याचं हे सगळं पेपर्स आहे माझ्याकडे. जर गटच 171 आहे तर 174चा हेवा नामाचा काय प्रश्न आला. आणि 154 गट जे आहे, 53-54 जे असेल 54, तर त्याचे पैसे जे काही त्याचा तो मावेजा असेल, तो मावेजा कोर्टात जमा आहे. आणि त्याचे ते जे मावेजाचे जे भांडणं चालू आहे ते वेगळे लोक नाव आहे त्याच्यात. माझ्याकडे ते नाव बी आहे, पेपर दाखव त्याचे नाव आहे माझ्याकडे. तर गट नंबरच 1 ते 54 आहे. आणि मला एक सांगा, 171 पर्यंतच गट आहे, तर 174चा वादाचा प्रश्नच काय तो हेवा नामाचा. हा गटच नाही. 100 नाही. तुम्ही माझ्याकडे पेपर आहे सगळे, मी पेपर काढून आणले ना, अधिकारी पेपर आहे. आणि अधिकाऱ्यांना त्याला त्या बैला उत्तर दिलेलं आहे, लेखी उत्तर दिलेले. आता मला सांगा की जर समजा 1150 कोटी हा भाव कोणी काढला है, मला सांगा ना. तिथं काय विषय हा वेगळा आहे, आपल्याला घेणं नाही. ते 1000 नाही 10,000 कोटी असेल कोणते, पण गटच नाही, काही हेवानामा झालेला नाही, काही माहिती नाही. तर हे कोणत्या आधारे आरोप केलेले हे. जे आरोप तुमच्यावर वारंवार होतात, याच्या संदर्भात खासदारांची बदनामी केल्याप्रकरणी तुम्ही काही अब्रूचा दावा दाखल करणार? मी आतापर्यंत नाही केला, पण मी आता अब्रू नुकसानीचा दावा मी दाखल करणार आहे. आणि अंबादासना काल तुम्हाला सांगितलं की याच्या आधी सुद्धा माझ्यावर अब्रू नुकसानीचा दावा दाखल केला. काय झालं तर मी सांगतो, 27 तारीख आहे त्याची. मी तुम्हाला लेखी देतो माझ्या मोबाईलमध्ये. हा नाही, जे बापूला मारहाण झाली, बापूच्या वेळेस जे मारहाण झाली, आणि अंबादासना तुम्हाला सांगितलं की काहीच झालं नाही म्हणून. अहो आता 27 तारीख आहे कोर्टात. अंबादास खोटं बोलतो. मी दाखवतो तुम्हाला माझ्याकडे हे कोर्टाचं. या प्रकरणात तुम्ही अब्रूचा दावा दाखल करणार? मी या बाबतीत सुद्धा अब्रू नुकसानी दावा दाखल करणार. आणि माझा चालक आहे त्यांना सुद्धा काल सांगितलं की मी अब्रू नुकसानीचा दावा दाखल करणार. मला तुम्ही विचारा ना, अंबादासला तुम्ही विचारा हे काय आहे प्रकरण नेमकं. नुसतं संदीपान भुमरे दिसला का आरोप करायचा. मला एक सांगा, हे आक्षेप आहे की तुम्ही म्हणतात 174 गट नाही. आता समृद्धी महामार्ग सक्षम प्राधिकरण अधिकाऱ्याचं पत्र आहे आणि त्यामध्ये लिहिलं आहे संभाजीनगर येथील जमीन गट नंबर 174 यांच्या नावे हक्कात वगैरे सगळं पुढे आहे ना, माझ्याकडे आहे ना, मान्य केलंय. हा तोच कागद आहे त्यांचा. त्यांनी हे मान्य केलंय की 1150 कोटी रुपये बाजारभाव आहे. त्यांनी गट मान्य केलाय हे सांगण्याचा प्रयत्न करतो. मी काय सांगतो, माझ्याकडे जे लेखी आहे त्याच्यात त्यांनी उत्तर दिलेलं आहे ना. नाही, जे त्यांचा जे पेपर्स आहे ना सगळे, त्याच्यात हे नाहीच ना. तुम्ही आता त्यांना माहित ते काय केलं त्यांनी. हवा मी कशाला बोलू. हवा हे पेपर त्याच्यात बघा ना तुम्ही. 174 गट नंबर आहे का. हा त्याचा अर्थ आपल्या ड्रायव्हरने त्या भागात जमीन घेतलीच नाही. घेतली नाही. मी 1000% सांगतो, कारण तो सांगतो. त्यांना स्वतः बाईट दिली ना. आता मला माझा ड्रायव्हर आहे, पण मी त्याला खात्रीपूर्वक विचारलं काही तुमचा व्यवहार झालेला आहे का. तो म्हणे साहेब मी त्यावेळेस ह्या जगातच नव्हतो. माझा जन्मच 85चा आहे, 84-85चा. आणि ह्या काहीतरी जो आरोप आहे तो 1971चा आहे. आणि त्या बैला मला वाटतं सक्षम अधिकाऱ्यांना उत्तर सुद्धा दिलेलं आहे लेखी. बरं का, लेखी उत्तर आहे माझ्याकडे. त्या बैला जे उत्तर दिलं ना ते त्याचा सुद्धा माझ्याकडे पेपर आहे. हे काय
तो जो गट नंबर 174 आहे ना पुन्हा, त्याचा आता सर्वे नंबर 89 झाला. सर्वे नंबर राहिले नाही ना आता. त्यावेळेस सर्वे नंबर होते, त्यावेळेस सर्वे नंबरचे गट नंबर झालेले. ते ऐकून घ्या, ते सर्वे नंबरचे गट नंबर झालेले आणि मग गट नंबर मध्ये ते नाहीच. आणि ह्या बहिणा वारंवार अर्ज दिलेले, आता नाही दिले. माझ्या माहितीनुसार खूप काही अर्ज दिलेले त्या बहिणी काय. आणि मी म्हणतो याची सखोल चौकशी झाली पाहिजे. जर कधी माझा ड्रायव्हर जर कधी याच्यात कधी असन ह्या प्रकरणात, तर त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे. ह्या माताचा मी ड्रायव्हर असून द्या, कोणी असून द्या. पण ज्यांनी बुडाचे आरोप केले, ज्यांनी खासदाराचं नाव बदनाम करण्याचा प्रयत्न केला, यांच्यावर सुद्धा कारवाई झाली पाहिजे. आणि तुम्ही किती कोटीचा अपहरणाचा दावा दाखल करणार? मी आता वकिलाला भेटून करील. मी वकिलाशी चर्चा करून मी आज वकिलाकडे जाणार आहे, वकिलाशी भेटून मी करणार आहे. अंबादास दानवे यांच्यावर अब्रू नुकसानीचा दावा आपण ठोकणार अशी माहिती संदीपान भुमरे यांनी दिलेली आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.